राम राम भावांनो. आता विषय असा आहे, ओमेने ना आज मला गाडी पहिल्यांदा भरून आणून दिली. कारण आहे ना, मार्केटला तो गेला होता, मी जरा बाहेर गेलो होतो कामानिमित्त. मग काय, गाडी त्याच्याकडून घेतली आणि निघालो चाकणला निघाल्यावर मग म्हटलं चला आता आहे ना आपण थोडंसं रिलॅक्सच जाऊ. मग थोड्या वेळाने आलो आळेफाट्याच्या टोल नाक्यावर. आळेफाट्याच्या टोल नाक्यापासून चाकणचं मार्केट काय 1-1.25 तासाच्या अंतरावर. आलो मी इथं मार्केटला, लगेच गाडी लावली, गाडीची रस्सी बिस्सी खोलून गाडी खाली करायला लावून दिली. म्हटलं कसं आहे, डोक्याला ताण नाही. या भावांचं चालू होतं गाडी खाली करायचं काम. मग मी आलो गाडीत, म्हटलं आता आहे ना थोड्या वेळ झोपून घेऊ, म्हणजे कसं परत सकाळी फ्रेश मूडमध्ये ना घरी जाता येईल. झोप तर एवढी खतरनाक लागली होती का डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळच पाहायला भेटली. मग काय, गाडी तर खाली झाली होती. म्हटलं चला आता आपलं भाडं घेऊन टाकू. मग भाडं बिडं घेतलं आणि लगेच मार्केटच्या बाहेर गाडी काढली. म्हटलं चला आता आपण आहे ना फ्री झालोय, काहीच ताण नाही. घरी येता येता म्हटलंय ना आपण पहिले एक कप चहा मारू मग जाऊ. मग काय, आलो या दुकानावर, इथे एक चहा पिला आणि निघालो परत आपल्या आपल्या वाटेला. रस्त्यात मला भेटली मग शैल्याची गाडी. हा असा चालला होता जसं काय कलकत्ता चाललाय, एवढा जोरात. त्याला म्हटलं अरे बाबा हळू. त्याच्या मागं मग मी पण घरीच चाललो होतो. म्हटलं चला काहीच ताण नाही, आता गाडी बी आपल्याला जोडी, टाइमपास. मग आम्ही दोघं सोबतच चाललो होतो. असं होता आजचा दिवस. कसा वाटलं मग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.